बघू शकता जालं जिथे सारखे आहेत तिथे भिलजी लागले आपल्याला. तर पटापट ही जालं घेऊ आणि आपल्या दुसऱ्या होडीमध्ये देऊ जाला. शेवटच्या पदरावर नेहमी जास्त येत असते. कसली आली भिलजी आपल्याला खाली अशी एकच पण नव्हती आणि या साईडला कसली आली एकदम बंपर एकदा शेवटचं टोका. कशी ते कोलंबी कोलंबी बारीक आहे अजून जास्त मोठी झाली नाही. इथूनच एवढी लाल आहे आतून कसला अंडा असेल याच्या एकदम कवटाची कुर्ली. तर नमस्कार मंडळी, मी कोकणचा कोळी. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मंडळी आज आपण आलो ते म्हणजे सकाळी सकाळी सोलट कोलंबीसाठी. सकाळी सकाळी लवकर जाळं टाकून घेतलीत आणि आपली दुसरी होडी त्यांनी भिलज्यांची जाळं टाकून ठेवलीत. ती पण आपल्यालाच घ्यायची आहेत. तर भिलजी आणि सोलट कोलंबी आपल्याला आज काय मिळते आणि किती मिळते बघू. नॉर्मल आता दिवस उजाडला आहे आणि आपण या साईडला आपली सोलट कोलंबीची जाळं टाकलीत सगळी आणि त्या साईडला आपली दुसरी होडी भिलज्यांची जाळं टाकणार आहे. तर पहिली ती आपण भिलज्यांची जाळं घ्यायला जाऊ आणि नंतर आपण आपली सोलट कोलंबीची जाळं घ्यायला येऊ. भिलज्यांची जाळं पूर्ण त्या साईडला टाकणार आहेत किल्ल्याजवळ आणि त्याच्या अपोजिट साईडला म्हणजे या साईडला आपण कोलंबीची जाळं टाकलीत. बघू शकता आताच पूर्ण उजेडला आहे आणि आज हवामान पण चांगला झाला आहे. आपण त्या साईडला आपली कोलंबीची जाळं टाकलीत आणि या साईडला समोर भिलज्यांची जाळं टाकत आलोय. एकदम कोरलाई किल्ल्याजवळ टाकत आलोय. बघू शकता बाजूलाच कोरलाई किल्ला आहे आपला. तर जरा वेट करू, सूर्य येण्याच्या टायमात जाळानं भिलजी लागली की नाही ते एकदा चेक करू. आताच सूर्य येण्याचा पण टाइम झालाय आणि जाळं बघा एकदम कोरलाई किल्ल्याजवळ टाकलीत आणि या साईडला बाजूला दुसऱ्या पण बोटी चालल्यात. तर ती एखादी बोट आपल्या जालांवरून गेली, जाळं बघू शकता आपली पूर्ण वरती येत पाण्याच्या, कारण की भिलजी मासा पाण्याच्या वरती लागत असतो. ती जर बोट आपल्या जालाच्या वरून गेली तर 100% आपली जाळं फाडून टाकणार पूर्ण. असं खूप वेळा झालाय. जर एखादी बोट आपल्या जालावरून जाते तेव्हा आपली जाळं पूर्ण फाडून टाकते. तर आत्ताच सूर्य येण्याचा टाइम पण झालाय. तर एकदा चेक करू आपल्या जाळ्याला भिलजी लागली की नाही, कारण की आपल्याला नंतर आपली सोलट कोलंबीची पण जाळं घ्यायला जायचं आहे. त्याच्यामुळे जरा लवकरच जाळं घेऊ, समजेल भिलजी लागते की नाही. आज हवामान तर चांगला झाला आहे पण बघू भिलजी लागते की नाही. तर मंडळी आजचं लोकेशन बघू शकता, एकदम कोरलाई किल्ल्याजवळ जाळं टाकलेली आणि घाईघाईमध्ये आपल्याला जाळं घ्यायला लागतात. भिलजा तर जास्त नाही, कारण की दादाच्या जाळांमध्ये आपली जाळं गुतावली, त्याच्यामुळे लगेच जाळं घ्यायला लागलीत. जास्त नाही, थोडे आहेत. तर पटापट जाळं घेऊ आणि जाऊ कोलंबीची जाळं घ्यायला. अजून आपली 2-3 भिलज्यांची जाळं घ्यायची बाकी आहेत. आपल्याला या साईडला जरा भिलजी लागली, खालच्या बाजूला जास्त भिलजी नव्हती कारण की आपली जाळं गुतावली होती. बघू शकता जाळं जिथे सारखे आहेत तिथे भिलजी लागली आपल्याला. तर पटापट ही जाळं घेऊ आणि आपल्या दुसऱ्या होडीमध्ये देऊ जाळं. आज वातावरण बघू शकता कसला मस्त झालं आहे आणि भिलजी पण लागली बऱ्यापैकी. खालच्या जाळांना काहीच नाही. फायनली आपली भिलज्यांची जाळं घेऊन होत आलीत आणि शेवटला भिलजी बघा कसली लागली, मस्तच लागली या साईडला. हे बघा शेवटच्या पदरावर नेहमी जास्त येत असते. बघा कसली आली भिलजी. आपल्याला खाली अशी एकच पण नव्हती आणि या साईडला कसली आली एकदम बंपर एकदाच शेवटच्या टोकावर कसली आली बघा. शेवटला जाळं संपताना आली पूर्ण. तर डायरेक्ट जाऊ आता सोलट कोलंबीची जाळं घ्यायला आणि या साईडून आपली होडी आली. ही जाळं आपण त्या होडीत देऊ. तर मंडळी फायनली आपण सर्व भिलज्यांची जाळं घेतली आणि दिली ती म्हणजे आपल्या दुसऱ्या होडीमध्ये आणि डायरेक्ट आता चाललोय आपण आपली सोलट कोलंबीची जाळं घ्यायला. डायरेक्ट जाऊ जालांजवळ. ऑलरेडी खूप उशीर झालाय. सकाळी लवकर जाळं टाकली होती आणि आता जवळजवळ 7:30 वाजायला आले. तर डायरेक्ट जाऊ आपली जाळं घ्यायला, बघू आपल्याला सोलट कोलंबी मिळते की नाही. तर मंडळी फायनली आपण आपल्या कोलंबीच्या जालांजवळ आलोय. तर बघू आपल्याला कोलंबी त्याच्यामध्ये मिळते की नाही. भरपूर टाइम झाला आपण जाळं टाकल्याला. तर बघू आपल्याला कोलंबी मिळते की नाही. बाकीच्या होड्या पण सर्व बाजूलाच आहेत आज.
तर डायरेक्ट जाळं घ्यायला सुरुवात करू. बघा कसे ते कोलंबी, सोलट कोलंबी बारीक आहे, अजून जास्त मोठी झाली नाही. आणि बघा कालाय सारगा, कोलंबीच्या झाला तर आलाय पापलेट. सारगा आलाय, साईज जरा बरी आहे. कोलंबीची झालाय आपली आणि त्याच्यामध्ये पापलेट आला एक. आता या साईडला आपल्याला मस्त कोलंबी येते. पहिली सुरुवातीला जरा कमी आली होती आणि या साईडला आता येते, त्याची साईज पण मस्त आहे. अजून पुढे पण एक दोन दिसतात. पहिली सुरुवातीला कमी आली होती, एकदम मोठी पण नाही आणि एकदम बारीक पण नाही, साईज मस्त आहे. आणि पुढे एक कुर्ली, हे बघा काल चिंबोरा एकदम कवटाचा. सारखा काढून घेऊ याला. एकदम लाल लाल आहे. एकदम कवटाची कुर्ली आहे. कसले बघा, बाहेरूनच एवढी लाल आहे, आतून कसला अंडा असेल याच्या. एकदम कवटाची कुर्ली. या साईडला बघू शकता आपल्याला मस्त कोलंबी येते. पहिली सुरुवातीला तेवढी नव्हती आली. हे बघा मस्त कोलंबी येते. एका जवळ 2-3 कधी कधी 4-5 पण येतात. तर पटापट जाळं घेऊ आणि एकदा जाळं टाकू, नंतर कोलंबी लागण्याचे चान्सेस आहेत. आणि साईज पण मस्त यायला लागली आता कोलंबीची. पहिली सुरुवातीला बारीक आलेली, आता मस्त येते. बघा एकाच जवळ बघू शकता किती आलेले. अजून पुढं पण दिसतात जाळात, एकाच जवळ 4-5 आहेत. तर मंडळी फायनली आपली सर्व कोलंबीची जाळं घेऊन झाली. आज आपल्याला मस्त कोलंबी मिळाली. आता चाललो डायरेक्ट किनाऱ्याला. तिथं गेल्यावर दाखवतो आपल्याला आज किती कोलंबी मिळाली. तर चला डायरेक्ट आता किनाऱ्याला गेल्यावर भेटू. तर बघू शकता आपली आजची सर्व कोलंबी कसली मस्त आहे बघा. आणि साईज पण मस्त आहे कोलंबीची. एकटाच होतो त्याच्यामुळे सारखं शूट करायला जमत नाही, पण आज कोलंबी जाम भारी भेटली. खूप दिवसांनी भेटली एवढी भारी कोलंबी, नाहीतर एवढी कोलंबी मिळत नाही. आत्ताच ह्या कोलंबीला सुरुवात झाली. कसली भारी साईजमध्ये कोलंबी. तर फायनली मंडळी आपली सर्व मच्छी जाळ्यातून सोडून झाली. आज आपल्याला मस्त कोलंबी मिळाली. बरेच दिवस कोलंबी नव्हती, जवळजवळ 2 ते 3 महिने अजिबात कोलंबी नव्हती. तर आज आपल्याला बरेच दिवसांनी सोलट कोलंबी मिळाली आणि भिलजा पण मस्त लागलेले. पहिले सुरुवातीला आपले जेव्हा जाळं घेतली तेव्हा आपल्या जाळाला भिलजी नव्हती लागली. नंतर शेवटच्या बावट्याजवळ आपल्याला मस्त भिलजी लागली. तर आजची मासेमारीची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.